प्रभागातली जनता ही कुठल्याही भूल थापाळा बळी न पडता, कुठल्याही दबावाला आमिषाला बळी न पडता, ज्यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली अशा लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून आम्हाला चौघांनाही त्यांची सेवा करण्याची संधी देऊन महानगरपालिकेत पाठवणार याच्याबद्दल कुठली शंका नाही। मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो। दादा, शेवटच्या क्षणाला बऱ्याच पक्षांकडनं पैसे वाटण्याचा प्रकार होतो, खूप आमिष देण्याचा प्रकार होतो, याला कसं तुम्ही सामोरे जाल? वास्तविक पाहता काशीवाडी लोहानगर डायस्पोऱ्यामध्ये मोठा झोपडपट्टीचा भाग आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे आणि या दाट लोकवस्तीच्या लोकांना हे काय प्रकार नवीन नाहीयेत। अनेक वेळेस अनेक लोकांनी प्रयत्न केले, अनेक लोक त्या ठिकाणी येतात, हे येतील जातील, त्यांचं काम करतील आणि नागरिक त्यांचं काम करतील। नागरिक फक्त काँग्रेस पक्षालाच मतदान करतील, आम्हालाच मतदान करतील असा मला पूर्ण विश्वास आहे। नक्कीच। तर इंदिरा बागवे ह्या वेळेला अविनाश बागवे यांच्या वाईफ आहेत आणि कामं त्यांनी समाजासाठी केलेली आहेत। वहिनी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आणि पहिल्यांदा नगरसेविकेसाठी उभा आहात, कसं वाटतंय? वास्तविक पाहता मी पहिल्यांदा जरी नगरसेविकेसाठी उभी असली तरी सुद्धा गेल्या 18 वर्षापासून म्हणजे 2012 पासून काँग्रेस पक्षांनी जे जे उमेदवार दिलेले आहेत त्यामध्ये खासदारकी असो, मोहनदादा जोशी यांचं खासदारकी असो, रवींद्र धंगेकर यांची खासदारकी असो, दादांचे 3 इलेक्शन आमदारकीचे असो किंवा नगरसेवकाचे असो, प्रत्येक इलेक्शनला मीच उमेदवार आहे। ह्या पद्धतीने मी लढलेली आहे आणि घरोघरी मी काँग्रेस पक्षाचा प्रचार केलेला आहे। त्यामुळे एवढी मोठी मला अनुभवाची शिदोरी असल्यामुळे मी जरी इथं पहिल्यांदा निवडणूक लढवत असले तरी सुद्धा मला हे माझ्यासाठी नवीन नाहीये। बरं, तुम्ही इथे महिलांच्या संघटनासाठी फार मोठं काम केलेलं दिसतंय। महिला मला मगाशी सांगत होत्या, काय काय कामं आतापर्यंत झाली आहेत? मी काँग्रेस पक्षाने जेव्हा डिजिटल सभासद नोंदणीचा जे कार्यक्रम चालू केला होता गेल्या 3 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी घरोघरी जेव्हा पोहोचले, लोकांमध्ये जेव्हा मी गेले, त्यावेळेस मला जाणवलं की लोकांना महिलांना भरपूर काम करायचे पण त्यांच्यासाठी काही लघु उद्योग नाहीयेत। त्यामुळे मग मी मुक्ता फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून कागदी द्रोण बनवणं, शिवणकाम असू दे किंवा ब्युटी पार्लरचे कोर्सेस, मेहंदीचे कोर्सेस, त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो। गरम मसाले म्हणजे वेगवेगळे मसाले बनवणे असे रोजगार देतात। असं रोजगार आम्ही देतो। काय सांगाल इथल्या मतदारांना, काय सांगाल तुम्ही? इथल्या मतदारांना मी हेच सांगू इच्छिते, आमचा काँग्रेस पक्षाचा जो अधिकृत पक्षाचा जो पॅनल आहे तो उच्च शिक्षित, सुसंस्कारी आणि चांगला पॅनल काँग्रेस पक्षाने ह्या वेळेस आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे प्रत्येक मतदारांनी विचार करून आमच्या पूर्ण पॅनलला मतदान करावं। येणाऱ्या 15 तारखेला पंजाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा 4 उमेदवारांना त्यांनी भरघोस मताने निवडून द्यावं। एवढी